आज ख्रिसमस म्हणजेच नाताळ आणि बऱ्याच वर्षापासून आपण कॅलेंडरमध्ये बघतो नाताळ हा शब्द आहे, ख्रिसमसला पर्यायी शब्द नाताळ. तर यावेळेस मला प्रश्न पडला की हा नाताळ शब्द कसा काय तयार झाला, कारण की ख्रिस्ती धर्म हा पाश्चात्यांकडून आपल्या भारतात आलेला आहे आणि त्याला हा नाताळ शब्द कसा काय रूढ झाला, हा एक प्रश्न यंदाच्या नाताळाच्या वेळी मला पडला. त्याच्या उत्तराचा शोध घेतला. तर गोव्यामध्ये पोर्तुगीज आणि इंग्रज जे आले समुद्रमार्गे आणि गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी चर्च उभारली आणि नाताळ शब्द जो आहे हा ते पोर्तुगीज लोक नॅथॅलिस ह्या शब्दाचा उच्चार करायचे. तर नॅथॅलिस हा जो शब्द आहे हा मूळचा लॅटिन शब्द आहे आणि या शब्दाचा अर्थ होतो जन्माशी संबंधित. म्हणजे नॅथॅलिस म्हणजे येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या संबंधित, या अर्थाने ते नॅथॅलिस असं म्हणत असत. आणि त्या नॅथॅलिसचा गोवामधल्या लोकांनी नॅथॅलिस शब्दाचा उच्चार करताना, आपल्या भारतीय लोकांनी त्याचा उच्चार करताना नाताळ हा शब्द, या शब्दाची उत्पत्ती झाली. त्याचा अपभ्रंश होत होत तो नाताळ शब्दाची उत्पत्ती झाली आणि हा नाताळ शब्द जो आहे तो आपल्या भारतामध्ये ख्रिसमसला, येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या सणाला ख्रिसमसला नाताळ हा पर्यायी शब्द रूढ झाला. तर अशी ही नाताळ या शब्दाच्या जन्माची कहाणी आहे. इथे सर्वांना माहिती व्हावी म्हणून शेअर करावीशी वाटली. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा आणि चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. सर्व ख्रिस्ती बांधवांना ख्रिसमसच्या शुभेच्छा.